नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, 31 जानेवारी पूर्वी करा हे दोन महत्त्वाचे काम, अन्यथा पेन्शन बंद होणार। या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी, निवृत्ती वेतन ही एक महत्त्वाची आर्थिक सुरक्षा आहे जी सेवानिवृत्तांना आर्थिक स्थिरता प्रदान करते। अलीकडेच सरकारने पेन्शन प्रणालीमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्याची सर्व निवृत्ती वेतनधारकांना माहीत असणे आवश्यक आहे। तर या नियमांचे पालन न केल्यास पेन्शन बंद होण्याचा धोका आहे। तर मित्रांनो, पेन्शन प्रणालीमध्ये केलेल्या नवीन बदलानुसार सर्व पेन्शनधारकांनी 31 जानेवारी 2025 पूर्वी खालील दोन गोष्टी करणे आवश्यक आहे। तर जीवन प्रमाणपत्र सादर करणे, आधार बँक खाते लिंकिंग ही दोन्ही कामे पूर्ण न झाल्यास निवृत्ती वेतन थांबवली जाऊ शकते। तर मित्रांनो, जीवन प्रमाणपत्र म्हणजे काय आणि ते कसे सादर करावे जाणून घ्या। तर जीवन प्रमाणपत्र हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो निवृत्त धारकांना जिवंत असल्याचे प्रमाणित करतो। तर हे प्रमाणपत्र दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे। तर यामुळे निवृत्ती वेतन योग्य व्यक्तीला दिले जात असल्याची खात्री होते। तर मित्रांनो, जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे मार्ग जाणून घ्या। तर डिजिटल जीवन प्रमाणपत्र यासाठी तुम्हाला उमंग ॲप किंवा जीवनप्रमाण.government वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक डेटासह नोंदणी करावी लागेल। तर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार करावी लागेल। तर बँकेच्या शाखेत वैयक्तिकरित्या तुम्ही बँकेच्या शाखेला भेट द्या। तर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा, जसे की पेन्शन पासबुक, आधार कार्ड। तर बँक कर्मचारी तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करतील। तर डोअर स्टेप सेवा, पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवक यांच्याकडून घरपोच सेवेची विनंती करा। ते मोबाईल डिव्हाइसवरून तुमचे जीवन प्रमाणपत्र तयार करतील। तर जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दरवर्षी 1 नोव्हेंबर ते 31 जानेवारी दरम्यान 2025 साठी अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे। तर मित्रांनो, आधार बँक खाते लिंक करणे महत्त्वाचे का आहे जाणून घ्या। तर आधार बँक खाते लिंकिंग ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी पेन्शन पेमेंट सुरळीत किंवा जलद करते। तर हे फसवणूक टाळण्यास आणि योग्य व्यक्तीपर्यंत पेन्शन वितरित करण्यास मदत करते। तर यामुळे पेन्शन चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याची शक्यता कमी होते। तर थेट लाभ हस्तांतरणद्वारे जलद पेमेंट मिळते। तर पेन्शन पेमेंटची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।